बघा, माझ्या विरुद्ध किती हक्कभंग दाखल झाले तरी मी परवा करत नाही, मी सत्य बोलत राहीन। माझ्या विरुद्ध झालं, आमच्या रोहित पवारच्या विरुद्ध झालाय, हा जो पत्रकार तुषार खरात त्याच्या विरुद्ध झालेला आहे। खरं म्हणजे ज्या महिलेने आरोप केले तिच्या विरुद्ध हक्कभंग दाखल करा ना, ती समोरून सांगते आहे, तिच्या विरुद्ध हक्कभंग दाखल करा। तो का करत नाही तुम्ही? मिस्टर जयकुमार गोरे आहेत ना ते मंत्री, कोण त्यांचं नाव, गोरेच मला वाटतं, करा की। राहुल गांधी यांनी संसदेमध्ये महाराष्ट्रातील मतदारांमध्ये प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर ओम बिर्ला यांनी यावरती नंतर चर्चा करू असं म्हटलं। त्यांनी ओम बिर्ला यांची वैयक्तिक वेगळी भेट घेतली। प्रश्न अत्यंत महत्त्वाचा, वेगवेगळ्या राज्यामध्ये या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले जातात। संपूर्ण देशातला हा प्रश्न आहे। महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीच्या निवडणुका भारतीय जनता पक्षाने कशा पद्धतीने जिंकल्या याच्यावर राहुल गांधीने एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं पुराव्यासह। म्हणजे विदर्भातला एक मतदारसंघ आहे कामठी, 35,000 नवीन मतदार वाढवले आणि 35च्या 35,000 मतही भाजपलाच पडली। असं होऊ शकतं? 35,000 मतं एका मतदारसंघात वाढली 6 महिन्यात 5 महिन्यात, आणि ती 35,000 मतं सर्व मतं एकाच पक्षाला पडली। हे अनेक विधानसभा मतदारसंघात झालं। वोटर लिस्टमधले घोटाळे, अशा पद्धतीनं बूथ कॅप्चरिंग, आणि पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी जे सत्य समोर आणले ते अत्यंत गंभीर आहे। जो एपिक नंबर आहे, जो इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्डचा जो नंबर आहे तो युनिक नंबर आहे, पण अनेक राज्यामध्ये त्याच नंबरचे कार्ड्स आहेत आणि ते मतदार सुद्धा इथे पश्चिम बंगालवर मतदान करतील अशी एक तयारी सुरू होती। काही लाख मतदार तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी शोधून काढले जे डुप्लिकेट आहेत। हे कसं का होऊ शकतं? भारत